मी तुमच्यासाठी खास आज एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहे। हा चौकोनाचं लटकनसाठी आपण कापड घेतलेला आहे। 4 बाय 5 बाय 4 बाय 4 किंवा 5 बाय 5 घ्या। जेवढं लटकनची तुम्हाला साईज बनवायची त्याच्यानुसार तुम्ही ही साईज घेऊ शकता। ह्याच्यामध्ये मी हे अस्तरचा एक पीस आहे। अस्तरचं किंवा अदर कुठलंही कापड घ्या। मी अस्तरचाच पीस घेतलेला आहे। तुम्ही अदर कापड घेऊ शकता। हे अस्तर आणि हा ब्लाउज पीस हे एकावर एक ठेवलेले आहेत, जे तुम्हाला समजायला एकसारखे घेतलेले आहेत। त्याच्यानंतर हे एकावर एक ठेवल्यानंतर आपण एक टिप मारूया। हे झाली आपली टिप। ह्याच्यानंतर अस्तरला आणि ब्लाउज पीसाचं ब्लाउज पीसला असं टोक जोडून चौकोन परत आपला तयार झाला पाहिजे। हा जो चौकोन तयार झालाय, हा चौकोन तयार मी करून घेतलेला आहे। ओके, आता मी ह्या चौकोनला राऊंडला टिप मारते। ही तुम्ही बघू शकता, मी चौकोनला टिप मारून घेतलेली आहे कापडाला आणि अस्तरच्या ह्याला। आणि बाजूचे व्यवस्थित दोरे कट करून घ्या तुम्ही। हे असं व्यवस्थित बाजूचे दोरे कट करून झाल्यानंतर ह्या टोकाला ह्या टोकाला मी जोडून घेतलेला आहे आणि ह्याला मी चौकोन त्रिकोण करून घेत आहे। तुम्ही बघू शकता। हे वरून खाली टोक घ्यायचं आणि हे इथून खाली असं टोक घ्यायचं आणि ह्याला टिप मारून घेऊया आपण। हे मी असे तयार करून घेतलेले आहे मध्ये दोरी लावून। आता मी हे लटकन व्यवस्थित टिप मारून पलटी मारून तुम्हाला दाखवते। बघा, मी हे पलटी मारून टिप मारून पलटी मारून घेतलेलं आहे। थोडंसं जाड झालेलं आहे पण खूप छान दिसत आहे। हे शाईन करत आहे। 2 कलर्स आहेत ह्याच्यात, एक अस्तरचा आणि एक ह्याचा ब्लाउज पीसाचा। मस्तपैकी हे असं स्टँडिंग लाईन हे व्यवस्थित अदर कलर असताना तर अजून खूप छान दिसतं। हे एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्ही हे।